नमस्कार मित्रांनो, मी सध्या आहे येवलेवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी. ज्यावेळी आपण ग्रामीण परंपरेचा विचार करतो त्यावेळी बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्राला खूप महत्त्वाचं स्थान आहे. ते कशामुळे आहे? कारण ग्रामीण संस्कृतीशी जोडलं जाणारं ते एक वेगळं नातं आहे. बऱ्याचशा गोष्टी, गावातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामधून आपल्याला समजत असतात, गावातली लोक समजत असतात. ज्यावेळी आपण बैलगाडा मालक, टॉपचे बैलगाडा मालक, बैलगाडा चालक यांचा विचार करतो त्यावेळी एक नाव आवर्जून घेतलं जातं, ते म्हणजे हिंद केसरी, कोकण हिंद केसरी विशालदादा ड्रायव्हर येवलेवाडी यांचं. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा सुरुवातीचा प्रवास, त्यांच्याकडे असणारी नंदी, एक बैलगाडा मालक म्हणून कसे नावाजले गेले, कसे त्यांचं नाव आलं उत्कृष्ट बैलगाडा मालक म्हणून, उत्कृष्ट जॅकी म्हणून त्यांनी त्या क्षेत्रामध्ये कसं पदार्पण केलं, त्यांनी या क्षेत्रामध्ये बऱ्याच काळ ते आहे, तर त्यांचा या क्षेत्रामध्ये कशा प्रकारचा अनुभव आहे याबद्दलची बरीचशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कोणकोणते नंदी आपले फ्रेम करून लावले? हे नंदी, हे सर्जा आणि हे राजा, ही 1998 ला बैल आणलेली होती खरसुंडीतनं, बारकी असताना आणलेली होती. आणि ह्या सर्जाच्या पोटचा हे सुंदर आहे. हे तुम्हाला मगाशी बोललो मी, ह्या बैलाचा इतिहास म्हणजे 9 वर्षात बैलानं कधी तास शिवलं नाही, एकदाही बाहेर गेला नाही कोणत्याही खांद्यानं. आणि त्याचा हे पोरगा, हे सुंदर आणि हे पक्ष, ही दोन्ही एका रेंजला पळत होती. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलं तो का? नाही, हो आपला स्वतःचा जेव्हा दाखवल्यांचा पांढरा आहे. हे सगळं तुमच्या घरचे हो, होते? आपली माझे जवळजवळ म्हटले ते. 10-12 बैल झालेत. होय. हो, परत तिकडं आहे ठेवले ते सगळं. भारी केलंय. भरपूर आहे. हे कोणतं दादा? हा बड्डेला दिलेला आहे, हो कुंडलचा मोन्या म्हणून आहे, पवनशिपचा. इथं तर सगळे तुमचे पूर्ण ही 10 पट्टीवाल्यांनी दिलेली आहे. बक्षीस आहे ते सगळे कोकण हिंद केसरी. कोकण हिंद केसरी. प्रत्येक मैदानामध्ये मिळाले. हे उत्कृष्ट ड्रायव्हरचे ट्रॉफी मिळालेले आहेत. सगळ्या दादाला मिळाले हे बघू शकता तुम्ही. सन्मान चिन्ह खूप काही सांगून जातात. आणि हे नंदीने ते नंदीने मिळवलेलं आहे. हे कुठलं? तर आपण दादांच्याकडे कोणते नंदी आहेत ते बघूया. काय नाव आहे दादा याचं? याचं नाव तुफान आहे. तुफान. बघू शकता दादांच्याकडे असणारा हा नंदी तुफान. आणखी कोणता आहे दादा? बनशी ते बाहेर घेतलं. हा मैदानामध्ये पळवलाय का? आता दोन अटक केली ती, परवा नेरलेला गटपास केला होता. होय, म्हणजे आताच सुरुवात आहे नुकतीच. हो. सुरुवातच एवढी छान आहे म्हणायची. कुठून आणले दादा? जत मधून घेतला होता. किती रुपयाला घेतलेला? 55,000 रुपये घेतलेला. किती म्हणजे काय त्यावेळी वय होतं याचं घेतला त्यावेळी? आता 4 महिने झाले त्याला. होय. 6-7 महिन्याच होतो. आणि आता तुम्ही मैदानामध्ये काढलाय. 2च अड्डे झाले, कालच्या अड्ड्यात नेरल्यात गटपास केला. कसा पळ आहे वाटते? चांगला पळ आहे त्याचा. अजून बारकाय म्हणून बाहेर काढलेला. तुम्हीच असता गाडी हाणायला याच्यावर? दुसरा बघूया दादा. हा कोणता आहे दादा? हा बनशी. बनशी. त्याला कोणकोणत्या मैदानामध्ये? हे आता परवा नेरलेला राहिलेला गटपास केलेला, त्याच्या आधी चोराडला फायनलला राहिलेला, शापूरला रिसवडला झालं तिथे पण फायनलला राहिलेला, त्याच्या आधी विंगला पण राहिलेला. कुणाकडून घेतलाय आणि किती दिवस झाले? शेव घेऊन आपण आता 3 वर्ष झालं बैल. तो झऱ्यातून घेतला होता आपण, गणेश माळवे आणि दत्ता पाटील झरे यांच्याकडून. किती रुपयाला घेतलेला त्यावेळी तो? हा बैल आपण त्यावेळेला आदत असताना 5,11,000 रुपये घेतले. आदत असताना घेतला? आदत असताना. आता सायदा ते आपण नाव करतोय तुमचं नाव मैदानामध्ये. चांगलं. हे पण गाडी याची पण तुम्ही हो, स्वतः मी सांगतो गाडी.
बघू शकताय दादांच्याकडे आता बघितलेला तुफान नंदी आणि हा असणारा बनशी, दोन्ही पण नंदी आहेत आणि हे दादा स्वतःच ती गाडी हाणत असतात. बघू शकताय तुम्ही दादांचा असणारा बनशी हा नंदी. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आम्ही ज्यावेळी बऱ्याचशा बाईट घेत असतो याच्यामधल्या बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रामधल्या, तर आमच्या गावाकडच्याच बऱ्याच जणांचं आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही विशाल ड्रायव्हर आहे त्यांची बाईट घ्या म्हणून आज तुमच्याकडे आम्ही आलोय. तर दादा तुम्ही बऱ्याच वर्षापासून या क्षेत्रात असाल, तर पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारते मी की तुमची म्हणजे सुरुवात ह्या क्षेत्रामध्ये ॲज अ बैलगाडा मालक म्हणून झाली, बैलगाडा ड्रायव्हर म्हणून झाली, की आणखी काही, कशी सुरुवात झाली तुमची? सुरुवात म्हणजे आमच्या वडिलांना नाद आहे पूर्वीपासून. वडील काय करत होते? वडील शिक्षक होते. हा. त्यांना नाद होता शिक्षक बैलांचा. असून पण हो, तेव्हा पूर्वी ती 6-7 बैल असायची त्यांच्यावर. सुरुवातीच हो, तुमची सुरुवातीपासून. म्हणजे आमच्या गावाला एक 60-70 वर्षापासून नाद आहे. म्हणजे गावालाच परंपरा आहे. परंपरा आहे, पहिल्यापासून नाद आहे. पहिले आमच्या गावात बरीच येवले साहेबांची पळत होती, परत मधुकर महादेव येवले यांची पळत होती, परत आता आपली पळायला लागली. कसं काय गावाला एवढ्या वर्षापासूनचा नाद? पहिल्यापासूनच नाद आहे गावाला बैलगाडीला. म्हणजे गावात असं स्पर्धा हे व्हायचं का? स्पर्धा पहिल्या होती, आता शर्यती. काय रान मोकळी नसते त्यामुळे आता काय होत नाही. जास्त प्रमाणात व्हायचं का पहिलं? पहिले आपल्या अशी उन्हाळ्यातच घ्यायची, रान मोकळं झालं. मग सगळ्यांच्या घरी असायचं का काही नंदी? नंदी असायचं, 1-2-4 नंदी तर असायचं. आता गावात लय नंदी नाहीत, एक 2-3 कोंडा आहेत आणि एक अवतार जोडून ही आमची 2 बैल तुमची एवढीच एवढीच आहेत. पण पहिल्यांदा खूप असायची. पहिली खूप होती पहिली. मग वडिलांचा होता नाद, मग पुढे काय झालं म्हणजे तुम्हाला कसं? नाद परत अशीच 2098 साली वासरं 2 आणली खरसुंडीतनं आमची सर्जन राजा म्हणून. ती 2000 सालापासून पळायला लागली. पहिलं फायनल सर्जन आमचं वाकेश्वर. तर तुमचं वय किती होतं तेव्हा? माझं वय 15 असतं. 15 वर्ष. हा, 15 वय होतं तेव्हा. मी म्हणजे बैलांच्या बरोबर जायचो तेव्हा. गावातली सगळे आमची असायची, साईजांना, संजू भाऊ, नाता भाऊ. तेव्हा गावात जो सगळं अख्खं गाव असायचं. टेम्पो बसायची जागा पुराय नाही, एवढ्या 50-60 माणसं असायची गावात. टेम्पोवर बसून राहिलेली गाडीत नाणी यायची सगळी यायची, म्हणजे पूर्ण गावच तुमचं. वासरं पळत होती चांगली. उत्तम नाना म्हणजे आधी आमची वासरांची घरचीच गाडी पळत होती. एक 6-7-8 झाल्यानंतर परत मग पैरा शेणकरांच्या राजावर त्यांची 3 बैल होती, आमच्या गावातली 3 होती. त्यांच्या 3वर 3 गाठली त्यांनी. तुमची असणारी तेव्हा सर्जा फायनलला राहिला वाकेश्वर मध्ये पहिल्यांदा. त्या काळात तेव्हा 7-7 गट व्हायचं. ती मोठं मैदान असायचं वाकेश्वरचं. तेव्हा तिथं 1 नंबर केला होता शेणकरांच्या राजावर. आदत मध्ये केला होता. तेव्हाच्या गाड्या भरपूर पळवली. त्यावेळी तुम्हाला आवड निर्माण झाली का? तेव्हापासून आड्यालाच जायच होतो आणि 2003-4 पासून परत मी गाडी हाणायला लागलो. गाडी हाणायचं कसं म्हणजे ठरवलं तुम्ही त्याच्यामध्ये? काय ना, मी गाडी कधी हाणलीच नव्हती. अचानक असं झालं की जरंडेश्वरच्या अड्ड्याला आमचा बैल आणि गौडीचे घोरपडे डॉक्टर अक्षय घोरपडे यांचे वडील, त्यांचा बैल होता. आणि दुसरा येळगावकरांचा बाजान जरंडे ह्याचा सातारा रोडचा नवनाथ पहिलवानांचा बैल होता. मग लाला ड्रायव्हर तेव्हा गाड्या हाणत होते आमची बैल. ती पण गाडी हाणली. फायनलला 2 गाड्या राहिल्या, ड्रायव्हर नव्हतं कोण नव्हतं. मग आमचा बैल तेव्हा पब्लिकला बाहेर नव्हता, 1 नंबर फाटी होती. मी कधी गाडी हाणलीच नव्हती कधीच. डायरेक्ट मी गाडीवर बसलो होतो तेव्हा पोका नाही, कधीच नाही. मी गाडीवर बसलो नव्हतो तेव्हा, नुकतं बैल सोडायचं मी. आणि स्टार्टिंगलाच मी तिथं बसलो गाडी हाणायला. काय अनुभव म्हणजे? काय सकट नाही, नुकतं मी तर पहिलं बैल सोडत होतो. गाड्या हाणाय बसलो, आमचा बैल बाहेर नव्हता त्यामुळे काही बैल कुठं जायत नव्हता. कुठं पुढे नेऊन धडकवणार नाही, काय नाही. तिथं गाडी मी हाणली तेव्हा फोको होतं आणि गाडीने 1च नंबर केला तिथे कडन पळून. तुम्ही पहिल्यांदाच गाडीवर हाणायला बसला? मी 1च नंबर केला गाडीने. तेव्हा आमचे वडील काय अड्डा बघायला लांब न बघायची, अड्डा निम्मतून. ती म्हणली फायनलला गाडी कोणी आणल्या, त्याने काय माहिती नव्हतं. ती पोरांनी सांगितलं म्हणजे बैलाबर ते म्हणले की विशालनं आणली, तर त्याने पटलं नाही. तर तेव्हापासून मग परत मी राजाची गाड्या हाणायला लागलो. तो राजा आमचा बैल दुसऱ्याला बाहेर जायचा, मग ती मी हाणायला लागलो. मग ती बैल सरळ पळायचा. आणि सरजाची गाडी लाला ड्रायव्हर, सांबाबाने हाणला, बाव ड्रायव्हर शापूरचे, तानाजी ड्रायव्हर झरी, सगळ्यांनी हाणला. विलास नानाने हाणला, रमे ड्रायव्हरने हाणला, भरपूर ड्रायव्हरांनी हाणला. ड्रायव्हर सातारच्या विजू ड्रायव्हरने हाणला, चंदू ड्रायव्हरने हाणला, बरेचसे ड्रायव्हरने गाडी हाणली आपल्या बैला. तर मित्रांनो बघू शकताय, दादांनी सांगितलं की सुरुवातीला त्यांनी फेरे पण दिले नव्हते आणि डायरेक्ट ते मैदानामध्ये गाडी त्यांची स्वतःची कोण नव्हतं हाणायला म्हणून गाडी हाणायला बसले.
म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की ते असे पण म्हटलं आता की म्हणजे मला माहित होतं की म्हणजे नंदी कसा आहे. आपण बरेचसे बघतो की ड्रायव्हरला नंदी समजून घेणं खूप महत्वाचं असतं. दादांचा स्वतःचा नंदी असल्यामुळे त्यांना भीती पण नाही वाटली की ही गाडी हाणावी. म्हणजे या- ड्रायव्हर होत असताना हे खूप लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे या की त्या बैलाचं वैशिष्ट्य असं होतं हा. की 9 वर्ष बैल पळाला. 9 वर्ष 9 वर्ष तसा टोटल 10-11 वर्ष बैल पळाला. हम्म. पण 9 वर्ष फुल बैल पळाला एक म्हणजे नंबर. गुलालातच असायचा. हा कायम गुलाला. हम्म. त्या बैलाचा इतिहास कोण मोडू शकत नाही लक्षात. होय 9 वर्षात बैलांना त्या कधी तास शिवलं नाही कुठल्याच खांद्यानं. म्हणजे डावीला घाला उजवीला घाला हम्म. आतनं बाहेरनं कुठनं बिन तुम्ही टाका कधीही बैलांना तास शिवलं नाही मरेपर्यंत. जी शिकवणीला चालू केला तेव्हापासून मरेपर्यंत कधीच बैलांना तास शिवलं नाही. आणि कुठली जोडी असायची पण बैल त्याला नवीनच रोज नवीनच वासरू असं एक पण एक नसायचं. नाही रोज नवीन म्हणजे बैल काय करायचा तो जसा बैल गावल तसा पळायचा. त्यामुळे प्रत्येक गाववाली म्हणायचे आम्हाला बैल तोच पाहिजे. त्याच्यामुळे की जेवढं वासरू पळणार असेल तेवढा तो पण पळायचा. दुसऱ्या वासराला असं घसघस काय करत नव्हतं. जरी नवीन नंदी असला तर त्याला त्याला घेऊन समजून घेऊन नंबर पळणार आणि एकच नंबर करणार तो नवीन असला तर बघा असं म्हणजे त्याचं वैशिष्ट्य होतं. आणि ते कधीच बाहेर गेला नाही 7-8 वर्षात 8 वर्षामध्ये अजिबात त्यानं मरेपर्यंत तास शिवलं नाही. खरंच एक वैशिष्ट्यच म्हणावं वैशिष्ट्य लागेल म्हणजे रेकॉर्ड ब्रेक आज बैलगाडी क्षेत्रातलं तेवढं रेकॉर्ड त्या बैलाचं आहे की तास न शिवणारा बैल पहिला आहे दोन्ही साईड नतनी नाही टोच्या नाही काय नाही तसलं भानगड तरी सुद्धा कायम काय गुलाल असणार. खरंच म्हणजे हे त्याच्या जवळजवळ एक नंबरच्या 350 फायनल 350 300 फायनल फायनल आणि पहिल्यांदा म्हणजे हा काळ कितीचा तुम्ही सांगताय तो फायनल 2000 पासून 2009 पर्यंत म्हणजे बंदीच्या काळाच्या अगोदरचा अगोदरचा. तेव्हा तर मैदानाची संख्या पण खूप कमी असेल ना ना मैदान पण म्हणजे आता सारखी असायची हो पण एवढी नव्हती तेव्हा बक्षीस सगळ्यात मोठं बक्षीस म्हणजे कोरेगाव आणि सातारा रोडचा जर्नेश्वरचा अड्डा 21,000 रुपये सगळे सगळ्यात टॉप म्हणजे सगळ्यात जास्त बक्षीस 21,000 तेवढं 21,000 आणि माळशिरस अकलूजचे 21,000 असायचे नाही तर बाकी सगळी 7,000 10,000 5,000 एवढीच बक्षीस. आता असतं तर काय वाटतंय तुम्हाला आता काळात बैल असता तर कमीत कमी 1-1.5 कोटी रुपये छापला असता तसला बैल असता तर. बरोबर आहे. त्याच्यानंतर कुठल्या नंदीने आणि तुमचं नाव त्याच्यानंतर परत त्याच्या पोटचाच आमच्या घरच्या गायचा बैल एक सुंदर म्हणून झाला तोही 6-7 वर्ष पळाला. म्हणजे आमचं आता कमीत कमी 35 वर्ष झालं नादात अजून म्हणजे चालूच आहे गुलालाचा बैल कंटिन्यू जाऊन याला बैल आहे आमचा. आशीर्वादच म्हणावं हाय, लागेल आशीर्वाद आहे. प्रत्येक नंदी ती आमची पासून पहिली दोन्ही बैल आहेत ती इथं पुरलीत आम्ही दोन्ही बैल ही नारळ झाड त्याची इथं त्या बैलांची इथं म्हणजे आठवण आहे आठवण 6 फुटावनं नारळ आले होय खाली बैल जिथं पुरतो ना तिथं नारळ टाकलेलं ते उगून आलेलं आहे दोन्ही बैलांचं. असं नारळ दादा, कुणाचं खरं ते अजून म्हणतात की येत नाही ते. नशिबाशिवाय दावणीला नाही, नंदी हा. येत नाही तसंच तुम्हाला आशीर्वाद मिळाले इथं त्याच्यामुळे दोन्ही बैल पुरलेली आहेत आम्ही. माझ्या दावणीला जवळजवळ आम्ही 5 बैल पुरले. होय हो तो सुंदर एक झालाय आंबेकरचा सर्जा एक झालाय परत ती सुंदरची आई 5-6 जनावर आम्ही दावणीला पुरली ती आणि त्यांचं सगळं विधी केले ते आम्ही मातीपासून कार्यापर्यंत. ही मातीची ही प्रथा आमच्यापासून चालू झाली. आम्ही पहिल्यांदा राजाची चालू केली तेव्हापासून ही बैलांचं बर्थडे बैलांनी ही नक्षी काढणी ही सगळी प्रथा आमच्यापासून चालू झाली. खरंच ही आहे दादा. कुणाचीच प्रथा नव्हती. आता ही आमची यात्रेला असते बघा हे सगळं असं बॅनर आम्ही बैलांची करून गावात लावतो. नंदी यात्राच असते आमच्या गावची. होय बेंदूर झाला की 9व्या दिवशी यात्रा असते आमची. सगळ्या बैलांची सगळ्या स्टॉपच्या बैलांची तर काय असतं यात्रेमध्ये तुमच्या म्हणजे सगळ्या म्हणजे नदींना नंदीची यात्रा आहे आमच्या गावची. होय चिखलाचा नंदी असतो हा. तिची यात्रा असते सगळ्या गावात मिरवणूक निघते. बघू शकता तुम्ही नंदीला आता प्रत्येक नंदीला आपण देव म्हणतो महाराष्ट्राच्या प्रत्येक बैलाला देव समजला तर हे तुमच्या गावची प्रथा खूप चांगली आहे म्हणायची. आणि मातीच्या परंपरेशी मातीला जागणार हे तुम्ही सांगताय की आणि तुमचा आशीर्वादच आहे तुमच्या प्रत्येक नंदीपासून तुम्ही सांगितलं 5 नंदी आणि आता पण असणार हे टॉपचे नंदी हाय ती ह्या बैलांच्या जीवावर आहे सर्जा राजा जीवावर. तो आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे तुमचा भरपूर सगळ्यांना. आम्हाला. आणि 25 वर्ष झालं मी गाड्या आणतोय अजून माझं कधी काही इजा झालेली नाही मला. म्हणजे 25 एवढा वर्षामध्ये मला बैलांचा ते आशीर्वाद 25 वर्ष झालं मी गाड्या आणतोय अजूनही मला कसलाही म्हणजे इजा नाही की हात मोडणे पाय मोडणे असले काहीच नाही. आणि दादा ड्रायव्हर म्हटलं की घरच्यांना सुद्धा काळजी लागते काळजी पुढे लागते. गेलं माणूस की हा व्यवस्थित येतील का पाठीमाग तर ते स्पीडची गाडी असते त्याच्यामध्ये किती म्हणजे त्या risk आत्ताच्या गाड्या नाहीत एवढ्या स्पीडच्या गाड्या. हा. पहिल्या गाड्या लय स्पीडच्या गाड्या होत्या. तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कधीच काय गाड्या हाणायचं काहीच वाटत नाही मला कधीच. ड्रायव्हर म्हणून कसा अनुभव होता पहिल्यांदा तुमचे असू देत पुढे कुठल्या कुठल्या नंदींच्या गाड्या तुम्ही हाणल्या म्हणजे तुमच्या तर असतील तुमच्या सोडून बाहेरच्या आमच्याच हानीत होतो परत मी बाहेर गाड्या हाणायला लागलो म्हणजे मला पहिल्यांदा गाड्या हाणाय बसवलं वांगीचे राजू आप्पा यांनी मोहिते वडगावचा अड्डा होता आणि जीप भाऊंच्या गाड्या होत्या तेव्हा. तेव्हा राजू भाऊंचा काहीतरी पायही झालं फ्रॅक्चर. राजू आप्पांचा मला फोन आला की पाहुणं गाडी तेवढी हाणा. मग मी तिथे डायरेक्ट तिथंच हा म्हणजे मी तेव्हा गाड्या हाणतच होतो. मग मी म्हणलं हाणतो आप्पा. मग तिथं मी तेव्हा त्या अड्ड्यात 3 गाड्या लावल्या होत्या फायनलला. 3 गाड्या हा जीपी भाऊंच्या 2 राहिल्या होत्या आणि
ह्याचा गवाऱ्यात कारगिल म्हणून बैल घेतला होता. हम्म. त्या बैलाची गाडी लावली. अशा 3 गाड्या टोटल फायनलला माझ्या एका राहिल्या. मैदानामध्ये 3 राहिलेल्या. तर हे दादा तुमचं पण एक रेकॉर्डच Record म्हणायला आहे. लागेल. आणि त्याच अड्ड्यात म्हणजे वडगावच्याच अड्ड्यात एक रेकॉर्ड आहे की फायनल 5 गाड्यांचं हा. होतं. त्यात 12 गटाला गाड्या लावल्या होत्या मी आणि शिमेला 4 गाड्या लावल्या होत्या. गटाला 12 आणि शिमेला 4 गाड्या लावलेल्या. फायनलला एकच गाडी बाहेरली होती. तुमचा अनुभव खूप मोठा आहे बबलू याच्यामध्ये. ड्रायव्हरच्या 2 लावलेल्या. हम्म. आमच्या बैलाची एक सुंदरची लावलेली आणि एक सवलीकरांच्या बैलाची लावलेली. अशा 4 गाड्या टोटल फायनलला लावल्या होत्या आणि गटाला 12 गाड्या आणल्या होत्या. खूपच म्हणजे चांगलं असं आहे तुमचं ड्रायव्हरचं. मग तुम्ही कसं म्हणजे ड्रायव्हर म्हणून आता एवढं तुमचं नाव आहे, तुम्ही स्वतः पण सांगितलं एवढ्या सगळ्या गाड्या तुम्ही हाणल्या, गुलाल मिळवला, त्यासाठी काय म्हणजे वेगळं असं काय लक्षात ठेवावं लागतं का गाड्या हाणत असताना? गाड्या हाणत असताना सावरून गाडी घ्यायची. बैल नवीन घातला की तो बैल कसा पळतोय त्याचं आधी जजमेंट घ्यायचं. आता जे ड्रायव्हर आहेत ते काय करते ते म्हणले कासरे टाकतात, त्यामुळे गाड्या अडकाडक होत्या. प्रत्येक गाड्यात रोज बैल एक ना एक मोडतोय. तसं पहिला कधीच नाही की म्हणजे 20 वर्ष आम्ही नाद केला एकदा सकट बैल कुठला मोडला नाही अडकून. पण आता आताच्या काळात नवीन ड्रायव्हर आल्यापासून बैल लई मोडायला लागले, कारण ती दोरवतच नाहीत गाड्या. म्हणले कासरे टाकते गाड्या हाणते, त्यामुळे ती अडकाडकी लई होते. म्हणजे काय करायला पाहिजे ड्रायव्हरांनी? खाली जजमेंट करायला लागते ना गाडीचं. वासरू नवीन असलं त्याला काढून घेणं हे करणं. तसं आताच करीत नाही ती डायरेक्ट कासर सुटते ती हाणाय चालू करते. तुम्हाला असं वाटतंय का मग अशा बाबतीत काही नियम निघायला पाहिजे बैलगाडा संघटनेच्या मार्फत की तसं नको व्हायला म्हणून? संघटनेने नियम काढले पण कोण पाळण झाले ना. 18 वर्ष आतली बसू नका म्हणून, तरी कोण पाळत नाही, बसतील प्रत्येक. होय. कारण काय झालं आता प्रत्येक जण एक फेरा हाणला तर 500 रुपये देतो. त्यामुळे 2-3 काय आहेत ती 2-3-4 गाड्या हाणती ती 2-3 हजार होती ती जाताना आपली चैनी होती. पैशा आणि व्यतिरिक्त त्याकडे व्यसन बघितलं पण पाहिजे. भरपूर करते ती. व्यसनी ड्रायव्हर पण भरपूर आहे. काय सांगाल ह्या व्यसन नाही असं? केलं पाहिजे. आता मी 35 वर्ष झालं व्यसन नाही कसलं मला सुपारी व्यसन. आणि त्याच्यामुळे दुसरं पण होतं, बैलांचं पण हे होतं ना, हो. आपल्या पण जीवाला हे राहतं की हो. धोका त्याच्यामध्ये. त्यामुळे मी जरी किती 4-4 दिवस घरी बाहेर गेलो तर घरच्यांचा विश्वास आहे. व्यसन हे कसलं नाही. त्याच्यामुळे काही घरच्यांचा विश्वास भरपूर आहे. आणि तुम्ही ते सिद्ध म्हणजे करून पण दाखवले गुलालात असणार आणि एवढ्या वर्ष तुम्ही सांगताय मला अजिबात कुठलं रिस्क मध्ये किंवा काही सुद्धा झालं काहीच नाही, नाही झालं. ते पण खूप महत्वाचं आहे. काय म्हणजे कारण म्हणजे, तुम्हाला सगळ्यात जास्त बक्षीस तुम्हाला हो. पुकारलं गेलेलं. वडकीच्या अड्ड्यात गटाला गाडी आमची कमी पळालेली मथुर लक्ष्मण. हम्म. आणि पहिल्या दिवशी पाऊस झाला. मग दुसऱ्या दिवशी शिमीन फायनल होतं. मग दुसऱ्या दिवशी शिमी निघाल्यानंतर शिमी सगळ्यात म्हणजे आज एवढ्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं रेकॉर्ड आहे त्या अड्ड्याचं. असला शिमी अजून तरी कधी झाला नाही. काय झालेलं त्याच्यामध्ये? असला म्हणजे 9च्या 9 गाड्या टॉपच्या होत्या सगळ्या. 9 टॉपच्या गाड्या होत्या. सगळ्या टॉपच्या गाड्या आणि त्यात 1 नंबरला माझ्या गाडी. कुठल्या गाड्या होत्या आठवते तिथं 1 नंबरला मथुरण लक्ष्मण होता, जी तुम्ही गाडी हाणणार हा. होता. आणि आत उदयदादांची एक गाडी होती. परत विनायक देशमुखांची होती. बुलढाण्याचा बाबी आणि तो डोंगरिया होता. म्हणजे सगळी टॉपची नंदी. सगळे 9च्या 9 गाड्या टॉपच्या होत्या सगळ्या, म्हणजे फायनल करणाऱ्या गाड्या सगळ्या होत्या. त्यात महत्वाचं म्हणजे मथुर पब्लिकचा बैल आणि 1 नंबर फाटेल. महत्वाचं मथुर म्हणजे पब्लिक शिवार पळत नव्हता. पब्लिक लय लागायचं. मग तिथे पब्लिक पाक काढलेलं होतं. पब्लिक नव्हतं बैलाला अजिबात. त्यामुळे आम्हाला आमच्या गाडीची काही गॅरंटी नव्हती. पब्लिक नाही, आत गाड्या चांगल्या. मग गाडी डोंगऱ्याची ती चिकेची गाडी लांब पुढे पळत होती. लांब म्हणजे लय पुढल्या 10 फुटापासून त्या गाड्या पुढे पळत होत्या. 10 फुटापर्यंत? पुढल्या 10 फुटापासून. तेव्हा मी 5-6 नंबरलाच पळत हा. होतो. पुढल्या 10 फुटात मी तेवढ्या गाड्या वरट्या करून नुकतं बैलांनी पाय धावलं. एक 15 मिनिटं निकालाला गेली होती त्या शिमेला. 15 मिनिट? 15 मिनिटं. त्यांचा तेव्हा कमिटीचा निर्णय होता की निकाल पायावर. मग ती सगळ्यांची तोंड बिंड दिसत होती, पण ह्या बैलांचं पाय होतं. कमिटीचा निर्णय होता की पायावर निकाल, रेषेला पाहिजे असेल त्याचा निकाल. 15 मिनिटं अड्डा शांत झालेला. पहिला शिमी आणि पहिला शिमी होता ह्यो. पहिला शिमी इतका म्हणजे खूपच जवळून म्हणजे शांत वातावरण झालेलं पाक सायलेंट. 15 मिनिट पर्यंत माणसाशी. परत फायनलला काय गाडी 5 नंबरला झाली, सुट्टा 1 नंबर केला. म्हणजे त्यामुळेच हे मैदान खूप गाजलं तुम्हाला. म्हणजे तेव्हा 2 पिकअप होत्या ना, बक्षीस 2 पिकअप आणि गट 5ला 2 व्हीलर होती, HF डिलक्स होत्या अशा. आणि त्यावेळी तुम्हाला काहीतरी बक्षीस पुकारलं गेलेलं, काय होतं बक्षीस? मला त्यांनी 2 व्हीलर एक दिली आणि 51,000 रुपये दिलं. अजून बाकीचे पैसे त्यांनी दिलेले नाहीत. काय होतं आणखी त्याच्या बरोबर? म्हणजे 2 पिकअप होत्या, त्या दोन्ही मालकांनी एक पिकअप घेतली. 2 व्हीलर फक्त मला एक दिली आणि 51,000 रुपये. बाकीचे पैसे अजून त्यांनी दिले नाही.
कशामुळे म्हणजे हे कारण पुकार काय दोघात हे म्हणते ते देतील ते म्हणते हे देतील त्याच्यामुळे राहिले हा. का? त्यामुळे मी पण काय मग आता काय बोलतच नाही आता काय त्यांच्या मनात. काय एवढं म्हणजे दिलं गेलं पाहिजे कारण ड्रायव्हर हा मध्ये द्यायला पण पाहिजे पण आता काय ती एकामेकावर टोलवायला लागली ती. आता परवाच विचारलं तर ते म्हणले आमचं आम्ही दिली ते तुम्ही ते पैर करायचं बघा. पैरकरी सांगतोय त्यांच्याकडे घ्या पैसे असं झालं. म्हणजे ड्रायव्हर की करण्यामध्ये पण बघू शकताय तुम्ही. आणि दादा आता ऑनलाईन पण काय काय म्हणजे पुकारले जातात, ऑनलाईन पण असते असं पण पुकारतात ड्रायव्हरला. बक्षीस खरंच मिळतं का? आता तुमचंच असं हे एवढं मोठं मैदान सांगता एवढी हो. म्हणजे टॉपची नंदी असणारी एवढी शर्यत झालेली मैदान झालेलं तरी पण तुम्ही सांगताय की ते बक्षिसाची रक्कम काही राहिलेली ते अजूनपर्यंत भेटली नाही. त्या मैदानाला किती वर्ष झाले आता? आता 4थं वर्ष आहे 4 वर्ष. 2022 ला झालेलं ते मैदान. 2-4 वर्ष तुम्ही 4 वाट वर्ष बघताय अजून. झालं आणि परत इथं काशेगावला 1 BHK झाले ते पण तसंच झालं. ते काय झालेलं ते कुठलं त्यांनी मैदान पण होतं? पैसे मला वर्षांनी दिले ती पण असं थोडं 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 करीत दिलं. दिलं त्यातलं पूर्ण. पण अपुरच दिली ती अजून ती. काशेगावचं काय सांगताय 1 कुठलं? BHK 21 लाखाचा आहे. 21 लाखाचं. हा त्यांनी मला 1,60,000 दिली. 21 लाखाच्या पैकी. 21 लाखाच्या बक्षिसातलं 1,60,000 बक्षीस फक्त दिलं ती पण वर्षांनी दिलंय मला. त्यातलं पण पैसे अजून त्यांच्याकडे राहिले. त्यांनी पण असंच केलं पैसे दिले नाही. 21 लाखाचं बक्षीस म्हणजे त्यांच्या स्वप्नात इथनं पुढे पण कवा त्याने गावणार नाही आणि इथनं मागं पण गावलं नाही. काय सांगाल म्हणजे हा अनुभव तर दोन्ही ठिकाणचा तो पण सांगताय, वडकीचा पण सांगताय, काशेगावचा पण सांगताय. ही मोठं बक्षीस वस्तूच्या स्वरूपात असलं की असं होतं. म्हणजे प्रत्येक जण म्हणजे बक्षीस देताना काचकूच करते. एकदा राहिलं की परत मग परत ते विसरून जाते. कॅश बक्षीस असलं की जागेवर माणूस पैसे देतो. आणि असं वस्तूच्या स्वरूपात वस्तू असलं असली की की आता तसं झालं ना 1 BHK त्यांच्या दोघांच्या नावावर झालाय. पण ते पैसे द्याच कोणी ड्रायव्हरचा ह्याच्यावर त्यांचा वाद चालला. घालायचं कोणी पदर मोड करायचं. 1 वर्षानं मला त्यांनी परत दिले 1,60,000. दादा आता पण हे खरंच खेदजनक गोष्ट आहे म्हणजे खंत वाटते कारण हे किती रिस्क ठेवून त्या मैदानामध्ये उतरावं लागतं. ड्रायव्हरला त्या काय अड्ड्यात पण होऊ तिथं शकते. काशेगावच्या अड्ड्यात पिन तो शिमी टाप झालेला. ते पण हो तो पिन शिमी तो चांगला अनुभव कसा होता? ती मातीच्या रानातला अड्डा होता गाडीमध्ये होती ती. हा. तिथं कोणकोणते नंदी होते ते? तिथं शंभू आणि रायफल होता. हा. भाडे यांचा शंभू अधिक पैलवान आणि सचिन चव्हाण यांचा रायफल होता. तेव्हा पण घरणिकेचा राजा होता. परत द्वारलीचा हरण्या, टॉपचेच नंदी. बदलापूरची गाडी होती ती पण शिमी चांगला झाला. त्याच्यामुळे ते बक्षीस. आता दादा आता बक्षिसाचा विषय निघतोय म्हणून आता ऑनलाईन पण काय काय पुकारते ड्रायव्हरना नंतर असं बक्षीस तुम्ही तुमचे 2 मैदानांमध्ये असं तुम्हाला आलेला अनुभव असेच बऱ्याच ड्रायव्हरांना येत असतील. काय सांगाल याच्याबद्दल? काय काय जण जातील तशीच बिन पैसे देत भरपूर जण आहेत तसे. आणि काय काय जण पद्धत काय चालू केली आता प्रत्येक अड्ड्यात नवीन ड्रायव्हर बसवायचा. प्रत्येक अड्ड्यामध्ये म्हणजे आता 1-2 फेर हाणले शिमीला मार खाल्ला की पहिलं भरायचं जायचं ड्रायव्हरला काय द्यायचं नाही. पुढल्या अड्ड्याला दुसरा ड्रायव्हर बघायचा त्याच्या पुढल्याला तिसराच बघायचा. पैसे द्यायला लागत नाहीत काय नाही अशी आता प्रथा चालू आहे प्रत्येक म्हणजे ड्रायव्हर मालकांची. त्यामुळे आता ड्रायव्हर पण चालू झाले काय काय जण चांगले आता त्यानं हाक मारली की जात नाही परत. एकदा फसवलं कोण जाईल. फसवागिरी चालू आहे आता. काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी होत आहेत ह्या खरंच चुकीच्या आहेत त्यातून तुमचा अनुभव पण आहे आणि ड्रायव्हर लोकांना पण काय सांगाल आणि बैलगाड्या मालक आहे त्यांना पण तुमच्या अनुभवात ना आले. ड्रायव्हरांनी ओळखलं पाहिजे बाबा आज आपण गाडी हाणली नाही त्यानं का आपल्याला खाली उतारलं. पुढल्या अड्ड्याला परत त्याला ड्रायव्हर गावना की हाक मारतो ही ओळखलं पाहिजे ड्रायव्हरांनी. काय काय ड्रायव्हर आता असे आहेत की स्वतः गाड्या नोंदून गाड्या पळवतील गाड्या हाणायसाठी. असे काय काय ड्रायव्हर आहेत स्वतः गाड्या आम्ही नोंदतो पण गाड्या आम्हाला हाणाय पाहिजे अशी पण ड्रायव्हर आहेत. काय 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 जण म्हणतात मी पायरा करतो मी नियोजन लावतो गाड्या हाणतो अशी पण मागं लागून गाड्या हाणणारे पण आहेत भरपूर. आणि बैलगाड्या मालकांना काय सांगा मालकाला काय फुकट गावल्यावर मालक सोडतोय म्हणजे काय करायला पाहिजे कारण ड्रायव्हरचं म्हणजे रिस्क असते. मालकाला जेवढं फुकट गावलं तेवढं चालतंय ना स्वतः ते ड्रायव्हर नियोजन करतोय म्हणल्यावर मग करा म्हणते परत काय एखादा आटा गाडा मार खाल्ल्या की मग परत म्हणते ड्रायव्हर नाच केलं ड्रायव्हरनं पैसे खाल्ला असते मालक हेच राहतोय ना. गाडी गुलालात राहिली की ड्रायव्हरचं नाव होतं पण नाही राहिली तर तुम्ही ड्रायव्हरवरच सांगताय सगळं ढकलते ड्रायव्हरनं असं केलं तसं केलं बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये तेवढं एकच नसते. ते अशीच गाडी हाणली नाही तशीच हे झालं सगळं ड्रायव्हरवर ढकलते परत. खरंच तुमच्या अनुभवातनं हे तुमच्याकडून लक्षात येते. मग आता तुम्ही पण एवढ्या सगळ्या गाड्या हाणता तुमचा पण खूप अनुभव मोठा आहे
मग तुमच्याकडे कोणी येतं का असं म्हणजे मार्गदर्शनासाठी, म्हणजे शिष्य म्हणून, किंवा आम्हाला शिकवा, आम्हाला भैया सांगा? ड्रायव्हर आहे. हम्म. भैया ड्रायव्हरला पण सांगितलं गाड्या लय हाणू. आता चिम्या आहे, हम्म. चिम्याला सांगितलं म्हणलं लय गाड्या तुम्ही हाणत जाऊ नका, एक दोनच गाड्या हाणा, तर या नादात टिकतंय माणूस. बरोबर. आता माणूस कसा आहे, वापर करून घेत या हम्म. जो पत्र हाणते तोवर हाणायला होती ती, परत मग ही पिन नाही ती पिन नाही असं होतं. मग त्यांना म्हणलं एक दोनच गाड्या हाणा, त्यातली एकांतर राहते. 5-6 गाड्या हाणल्या की कुठलीच गाडी राहत नाही. मग परत बरोबर. कसं होतंय, मग ही हाणू का ती हाणू असं होतंय, हम्म. एक पिन गाडी खोटं पण फायनल नाही. राहत नाही. मग हम्म. त्यांना चिम्याला ती तेव्हापासून सांगितलं, पण चिम्याची गाडी प्रत्येक अड्ड्यात फायनल एक तर असते. तुमचं मार्गदर्शन त्यांना भैया असते. पिन भैयाला पिन तसं म्हणलं गाडी तेव्हापासून भैया पिन गाडी फायनल राहते. भैया ही पिन पहिली सारख्या गटात 6-7 गाड्या हाणायची. आणि तुमच्या सांगण्यामुळे ते बदल झाले, म्हणलं एक दोनच गाड्या हाणत जावा, आणि त्यांना पण त्याचा फायदा जजमेंट होतोय. राहते ना गाडीचं, दम हम्म. राहतो, सगळं होतं. ती लय गाड्या हाणून उपयोग नाही होत. बरोबर आहे. आणि खरंच त्यांना पण त्याचा उपयोग होतोय तुमच्या हो, सगळ्या आता भैया अनुभवाचा. टॉपलाच आहे, चिम्या ड्रायव्हर पण प्रत्येक अड्ड्यात हायच गाडी हाणायला राहतोय फायनल. जसं उत्तम नानांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं तेच काम तुम्ही हो. करताय, आणि खूप चांगलं करताय ते. महत्वाचं त्यांनी सांगितलं व्यसन करू नका तुम्ही, पैसे भरपूर मिळतील ह्या नादात, नाव होते. व्यसन केलं की व्यसन केलं की मालक काय म्हणते, ह्याला काहीच तर पैसे द्यायचे, हम्म. तेवढं दिलं की झालं पैसे देत प्रश्नच. नाहीत. व्यसनी झालं की मग देत नाहीत पैसे. बरोबर आहे. निर्व्यसनी राहिलं की 4 माणसं पण जवळ येते चांगली. दादा, आता तुम्ही एवढ्या गाड्या हाणल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात कुठली गाडी जास्त आवडली? म्हणजे आतापर्यंत तुम्ही त्याची म्हणजे तुलनाच नाही करू शकत, आतापर्यंत एवढे नंदी झाले. माझ्या गाड्या हाणलेल्या इतिहासातल्या ह्या 3 गाड्या आहेत. 1 BHK ची शंभूची ती गाडी, परत भारत केसरीची लक्ष्मण मथुर, आणि त्याच्या आधीची पहिली गाडी फुरसुंगीच्या अड्ड्यात विसापूरचा बैल अच्युत भगतने घेतलेला, आणि जीवा दाभोळ्यांचा पक्ष. त्या अड्ड्यात असं झालेलं की सर्वात कमी गाडी गटाला पक्षीची आणि लखनची पाहिलेली, आणि सगळ्यात जास्ती गाडी तवा विसापूर आवारवाडीचा झगा आणि शिरसवस्तीचा बलमा पाहिलेला, आणि ती गाडी आम्हाला शिमेला आलेली. प्रत्येक जण म्हणायचं आता गाडी ती लागणार कुठली? ती दुसरी शिरसवस्तीची, आणि तेव्हा शिमेला ती गाडी आम्ही मारली. त्यामुळे तो एक कायम लक्षात पहिलं माणसं काय करायची, जे ही लावायची सेकंद लावायची, प्रत्येक गटात सेकंद लावायची. म्हणजे बाबा ही गाडी किती 20 सेकंदात आली, ती गाडी 15 सेकंदात आली, असं सेकंद लावायची. त्यात कमी जादा व्हायचं तेव्हा ती सांगायची शिमेला गाडी कुठली लागल, असं म्हणजे पहिल्या जजमेंट होतं. ह्याच्यावर पहिलं पळायच्या आधी माणसं सांगत होती कुठली ती येणार गाडी म्हणून. शिमेला कुठली लागणार, एवढं जजमेंट होतं माणसाचं. मग तेव्हा ती गाडी आमची म्हणजे गटाला पळालीच नव्हती पाक. त्यामुळं सगळ्यांना वाटत होतं नाही येणार. शिमेला गाडी मधोमध लागल्यावर गाडी पळाली, शिमीत पास केला, फायनलला 1च नंबर केला. तेव्हा पहिल्यांदा मी तिथं 1 लाख रुपयाचा मानकरी झालो पहिल्यांदा. फुरसुंगीत. ते असेल मला 2005-06 होय. जेव्हा दाबवल्या पुढे चांद्या ही सगळी टॉपची बैल पळवली. सगळ्यात मग टॉपच्या नंदीमध्ये कुठला नंदी तुमचा सगळ्यात म्हणजे आवडता, किंवा त्याची नाहीच तुलना कुणाबरोबर करू शकत, त्याच्यासारखा बैल असं कुठलं वाटतंय तुम्हाला आतापर्यंत जेवढे नंदी तुम्ही हाणलेत? असं नाही, ते बरेच सगळे टॉपचेच आहेत, त्यातल्या त्यात तुम्हाला कुठला वाटतं? तशी बैल मी मग चांद्या, पक्ष्या, रफिक पैलवानांचा सोन्या, परत आपल्या बाळासाहेब शिंगणांचा बावऱ्या, त्यांचा पावर होता पहिला. ते पण पक्ष्या नंदीचं नुकतंच हे झालं, जेव्हा डाबातून म्हणते ते, त्या पक्ष्या नंदीविषयी काय सांगाल? त्या बैलाची एक हिस्ट्री अशी होती की बैलाला त्या पाणी केलं, म्हणजे तोंड धुतलं, बाबा आता गाडी झोपाय जायचे, तोंडाव पाणी मारलं की जी शेपूट वर करणार गोंडा सरळ, की बैल पळून येस तर पाठीमाग खाली करत नव्हता. म्हणजे कमीत कमी अर्धा 15-20 मिनिटं तर ती शेपूट वरच राहणार. बैल तिथनं सोडला की तिथून पळून जाणार खाली, खालनं वर जाग्यावर येस तर शेपूट वर असायचं बैला. कसं काय म्हणजे? पळताना पण वरच शेपूट, कुठली पण मैदान असू दे, कुठल्या पण मैदान बैलाला पाणी तोंडावर मारलं की बैलाला कळते आता आपल्याला पळायला जायचं. तिथनं जी शिपूट बैल वर करणार ती माग दावणीला आणून बांधल्यावर शिपूट खाली बैलाचं वेगळे पण त्या बैला तेवढी दहशत त्याची. आणि चांद्याचं एक पळताना दोन्हींची शेपट वर सरळच, चंद्या पण, चांद्या दोन्ही, त्या 2 बैलांचा इतिहास आहे. शेपट टॉपची नंदी आहेत, बकासूर असू देत, आपला मोठा लक्ष असू देत, पण हे टॉपची नंदी तयार करत असताना कशा पद्धतीने केला पाहिजे हे पण सांगा. आणि दुसरं म्हणजे आता जे नंदी बराच लॉंग टर्म साठी पळतात, म्हणजे सातत्य राहतं, त्याच्याविषयी पण सांगा. कारण आपल्या भागामध्ये असे नंदी तयार जे नाही दिसत आताच्या काळामध्ये असं तयार, तुम्ही पण आता किती धडपडते तरी पण सातत्य राखणं, म्हणजे सातत्याने ठेवणारा कायम तुमच्या पहिलं जे नंदी चांगले तसा आता तयार का होत नाही, आणि काय केलं पाहिजे यात सगळ्यांनीच? तयार होत नाही म्हणजे माणसाला दम नाही. आता माणूस काय करते, घेतलं की पळवायला चालू करते, त्याचं सगळं
व्यायाम बियाम व्यवस्थित देऊन त्याला सुट्टीचं कळलं पाहिजे. परफेक्ट एक 2 वर्षाचं वासरू झाल्याशिवाय अड्ड्यात काढणं चुकीचं आहे. 2 वर्ष झाली की वासराला ताकद बिकद ते सगळं होतंय आणि क्लिअर होतं म्हणजे फुल जजमेंट त्याचं बसतंय ना. त्यात बैल एकदा जर उमटला तर तो परत 5-7 वर्ष कमी येतो. एकदा त्याच्यामध्ये हा पण आणि आता काय झालंय, आता या आदतचं निघल्यामुळं प्रत्येक जण आदतचा चांगला खोंड पळायला लागला की टॉपची बैलवाले मग मागे लागतात पायऱ्याला आमान द्या. त्यात ती मालक घाई करतोय मग वासर कमी होते. मालकाला कळणार 8-10 दिवसावर तर वासरू पाहायला पाहिजे. 10 दिवसा की आपण वासरू पाहायला पाहिजे. दात गॅप लावूस पाहिजे म्हणजे हा दात लावूस तर एक महिन्यातनं 2 ते 3 आड पाहिजे वासरू. दात लावल्यावर बैल तो 6-7 वर्ष पोहोचतो. हा संयम असला पाहिजे तर संयम त्याच्यामध्ये होऊ शकते. रोजच तुम्ही म्हटलं तर ते होईल. पण दादा बकासूर रोजच मैदानात उतरवते तरी तो पण बैल बोललात वेगळा. तो बैल ट्रेन झालेला आहे चांगला ना. ती आदत मध्ये नव्हती ना पळवत लय. आदत मध्ये बरोबर. गॅप मध्ये पळवत होती. तो एकदम आदत मध्ये चांगल्या बैलात पळायला लागल्यावर ट्रेन झाला ना चांगला. त्यामुळे बैल तो आता टिकून पोहोचतोय. बरोबर आहे. म्हणजे आदत वयात बैल व्यवस्थित ट्रेन होऊन चांगलाही झाला नाही परत मोबाईल मागे येत नाही. सुरुवातीलाच त्याच्याकडे सुरुवात कष्ट चांगली आणि पाहिजे. आणि वेळ दिला पाहिजे व्यवस्थित तरच होऊ आता माणसं काय करतात ना, आज आता मार खाल्ला तर चला उद्याच्या लाड्याला दुसरा बैल घालून लगेच जायचं. मग त्याला तिथं बांधून ठेवून बाबा तालीम एकाने दिली पाहिजे, काय तर केलं पाहिजे. काय झालंय काय नाही हे बघितलं पाहिजे. शकतं. तसं करत नाहीत ना, लगेच म्हणते चला अड्ड्या. त्याच्यामुळे तो फटका गडबड बसतोय ना आपल्या करते इकडे. ती मग घोटाळाच होती सगळा. तुमचा पण हा नंदीला तुम्ही म्हणजे आता ट्रेन करून मैदानात मग असतो नेहमी नाही हो म्हणजे ट्रेनच होता. हा. तुम्ही काशीगावला 1 BHKचा अड्डा म्हणजे पहिल्या वर्षी जी अड्डा घेतला त्या अड्ड्यात ह्यो आला होता पळायला. कोण आदत बैल अड्डा तिने घेतला होता. तेव्हा ह्यो 7 नंबर फाटीनं पळून गटपास केला होता पब्लिक वरून. आदत मध्ये तेव्हा मी फोड बघितलेला. ते दत्त पाटलासनी म्हणलं असं म्हणलं स्वतःला आपल्याला बैल घ्यायचा आहे फंड तुम्हाला द्यायला लागणार. तो बैल आम्हाला तिने दिला. आदत मध्ये आणल्यावर आम्ही 20 फायनल केले आदत मध्ये. परत जरा बैल दमवायला लागल्यावर आम्ही बांधून ठेवला दात लावला. आणि आता जवळ 25-30 फायनल झाले त्या चौथा झाल्यापासून. आणि दादा आणि आम्ही बैल 6-7 दिवसाशिवाय पळवितच नाही. गॅप असतोच काय 7 दिवस गॅप असतो. ते पण म्हणजे तुम्ही सांगताय ते पण खूप तसं आता महत्त्वाचं माणसं आम्हाला म्हणतील तुम्ही लय गॅप ठेवताय बैलाला. बैल एवढा आता 6 दाती झाला आणि तुम्ही 8 दिवसावरून 7 दिवसावर. आम्ही म्हणतो नाही आमचा बैल पैरा आम्ही कधीच करीत नाही आधी. तेव्हा आपल्याला पळवायचं तेव्हाच करायचं आणि पळवायचं. त्याच्यामुळं त्याचा उपयोग होतोय तुम्हाला. गडबड नसते. दादा आता नुकतंच येणारं सातेवाडीचं मैदान आणि त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये येणारं पुसेगावचं मैदान याच्याबद्दल आपला नंदी म्हणजे त्या मैदानात दिसणार का किंवा काय तुमचं नियोजन आहे का पुढचं आगामी? न्यायचा त्या दोन्ही अड्ड्याला बैल न्यायचा. हाच न्यायचा का नवीन खरेदी वगैरे करायचं काय? हाय ओळखीचा पाहिजे आहे. आता ओळखीचा पाहिजे सकट आम्ही 1 महिना झाला बांधून ठेवलाय. बैल जरा हे नसल्यामुळे बैलाला 1 महिना झाला आम्ही गॅप दिलाय. आता आम्ही 10 तारखेला बैल तो बाहेर काढणार आहे. प्रत्येक जण आम्हाला म्हणते तुम्ही बैलाला एवढं का विश्रांती दिली असं. म्हणलं नाही आम्हाला बैल पळवायचं नाही. आता कंप्लीट 1.5 महिना झाला बैल बांधून आहे. 1.5 महिना झाला बांधून ठेवला बाहेर काढलेला नाही. आता उद्याला रेसल देणार आहे आणि 10 तारखेला अड्ड्याला मोरगावला बैल पळवणार आहे. म्हणजे पुढच्या त्या टॉपच्या मैदानाची तुमची गेल्या वर्षी पण आम्ही 1 महिना बांधून ठेवला. निमसोडला बाहेर काढला. बाहेर काढलेल्या पहिल्याच अड्ड्याला बकासूर 1 नंबर केला. त्याच्यामुळे ते बैलाच आपण ओळखलं पाहिजे ना काय होते काय नाही. मग त्याला बांधून ठेवणं गरजेचं आहे. गडबड केली की मग ती उलट होत जाते. पैऱ्याचं नियोजन का डायरेक्ट तसं काही नाही नाही पहिला जेव्हा आपल्याला बैल बाहेर काढायचा तेव्हाच करायचं. त्याच वेळी आता बैलाचं आम्ही नियोजन केलंय. 10 तारखेला बैल बाहेर काढायचा. कमबॅक चांगला असणार पाहिजे. नक्कीच तुम्हाला त्या ते मग कुशेगावला एखादा बैजान 82 पळताना दिसेल. तुम्हाला तुमच्या त्या तुम्ही जे ठरवले पैरा आणि तुमचे जे मैदान आहे त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आमच्या चॅनल कडून की तुम्हाला तिथं पण गुलालात राहावं तुमचे नंदी आणि तुमचं आता पण नाव आहे तसंच तुमचं नाव तिथं पण व्हावं. आणि दादानी खूप छान माहिती दिली. त्यांचा असणारा अनुभव सुट्टी मेकर ते एक उत्कृष्ट जॅकी ते उत्कृष्ट बैलगाडा मालक म्हणून त्यांची असणारी ओळख हे कशातून दिसते की त्यांनी जे सांगितलं त्यांचा तो असणारा अनुभव दिसतो त्याच्यामधला. त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या आत्ताचे जे बैलगाडा क्षेत्रामध्ये जे नवीन आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण आपल्या ग्रामीण भागामधली ही परंपरा आपण जपतोय. पण काही काही गोष्टी कशा असतात की संयम नसतो आपण घाई करतो. पण दादानी जसं सांगितलं की संयम असला पाहिजे, थोडा गॅप दिला पाहिजे, आपल्या नंदीला जाणलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी दादानी या व्हिडिओमध्ये सांगितल्या. त्याच्यामुळं खरंच दादानी खूप छान माहिती दिली आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून.
त्यांचा असणारा अनुभव ते दुसऱ्या इतर ड्रायव्हर आहेत त्यांना पण शिकवते. त्यांचं मार्गदर्शनाखाली अनेक ड्रायव्हर दादांनी सांगितले तसे तयार पण होत आहेत. त्यामुळं दादांचा हा अनुभव खूप महत्त्वाचा असा आहे. त्यामुळे दादांना पुन्हा एकदा त्यांनी आमच्याशी गप्पा मारण्यासाठी परमिशन दिली त्याबद्दल, आणि सगळ्या लोकांना खूप चांगली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे दादांना पुन्हा दादांचे मनापासून आभार की त्यांनी आम्हाला परमिशन दिली. दादा, थँक्यू सो मच.